साहेब आमच्याकडचे काही माजी आजी आमदार होते, ते आम्हाला म्हणायचे की संतोष बांगरला जर उमेदवारी दिली तर हे संतोष बांगर रस्त्यानं जाते तर म्हणले लोक रस्ता बदलतात, लोक रस्त्यानं जाते तर कवाडा लावतात. अशा गुंड्या माणसाला जर तुम्ही तिकीट दिलं तर आम्ही राजीनामा दिल्याशिवाय राहणार नाही. साहेब शिंदे साहेबाला मी सांगितलं की साहेब मला 2014 ची जबाबदारी. शिंदे साहेबांनी सांगितलं की संतोष तुझ्या मिसेसला उभं कर. मला साहेब माझ्याच्यानं होत नाही, कारण की माझी काही अडचण होती. 2019ला साहेब पुन्हा म्हणले की या संतोष बांगरला गुंड्याला जर उमेदवारी दिली हे लोकायला तर म्हणले कापतयच, म्हणले का नाही बरोबर. 2019ला साहेबांना शिफारस केली. या ठिकाणी तुम्हाला सांगतो की मागच्या वेळेस 22,500 मतांनी माझ्या या मायबाप जनतेने या संतोष बांगरला निवडून दिलं साहेब. 92,500 मतदान मला त्या ठिकाणी पडलं साहेब. त्या 5 वर्षामध्ये पायाला भिंगरी लावली, रात्रंचा दिवस केला, लोकांच्या सुखा दुःखामध्ये हा संतोष बांगर तुमचा मावळा काम करत होता साहेब. 2024ला साहेबांनी पुन्हा मला जबाबदारी दिली साहेब. त्यावेळेस लोक म्हणले आता बाबा हे कसं काय, मागच्या वेळेस यानं चांगलं काम केलं. साहेब याच मायबाप जनतेने यावेळेस 42,500 मताची लीड या संतोष बांगरला त्या ठिकाणी दिली.